लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. चांदेकरांनी संगीतावर लावलेला चोरीचा आळ खोटा असल्याचे सिद्ध करत कला कारस्थानी रोहिणीचा कपटी चेहरा चांदेकरांसमोर घेऊन येत करणार मोठा खुलासा. तर आता कला रोहिणीचा डाव कसा उधळून लावणार आणि संगीतावर लावलेला चोरीचा आरोप खोटा असल्याचे कसे सिद्ध करणार हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इकडे मालिकेमध्ये रोहिणी मुद्दाम संगीताचा अपमान करत असते. त्यावर सोहम तिला खडे बोलसूनवर शांत बसवतो. त्यावर आबा म्हणायला लागतात की कलाची आई आपल्या घरची पाहुणी आहे, असा तिचा अपमान मी सहन करणार नाही, तसे आपले संस्कारही नाहीत. त्यावर अद्वैतची काकू रोहिणीला म्हणते त्यांची परिस्थिती गरीब असून सुद्धा त्यांनी आपल्यासाठी एवढी महागडी गिफ्ट आणली आहेत. तर सरोज चिडते आणि अद्वैतच्या काकूला म्हणते की यांनी माझ्या मुलाची जिंदगी बर्बाद केली आहे, तुम्हाला तुमच्या गुन्ह्यांची शिक्षा मिळणारच आहे, असं म्हणून सरोज अद्वैतला पोलिसांना फोन करायला सांगते. त्याचवेळी संगीता सरोजला सडेतोड उत्तर देत म्हणते की ज्या दिवशी कलेने तोंडावरून पदर काढला तेव्हाच माझा गुन्हा सिद्ध झाला होता. मी जे काही केलं आहे ते माझ्या मुलींच्या भल्यासाठी. मी माझ्या मुलींवरती खूप चांगले संस्कार केले आहेत, माझ्यावरती विश्वास ठेवा. त्यावर सरोज चिडून म्हणते की तुमचे संस्कार काय आहेत हे आम्हाला चांगलेच दिसले आहेत. त्यानंतर संगीता सर्वांची माफी मागत असते. हेच दृश्य कलाला बघवत नाही. ती सर्वांना म्हणते की खरं तर मला हे लग्न करायचंच नव्हतं. तेव्हा अद्वैत कलावरती भडकतो आणि कलाला म्हणतो तुमच्या घरातील सर्वात फ्रॉड तर तूच आहेस. संगीता सर्वांना म्हणते की माझी कला तर नितळ पाण्यासारखी स्वच्छ मनाची आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की जेव्हा हिला पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हाच हिचे इरादे माझ्या लक्षात यायला हवे होते. तुमची मुलगी खोटारडी आणि लालची आहे आणि तुम्ही जो गुन्हा केला आहे ना त्याची किंमत तुमच्या मुलीला चुकवावी लागेल. त्यावर संगीता ढसाढसा रडायला लागते आणि स्वतःलाच दोष देते. सरोजच्या हातापाया पडत माफी मागायला लागते. तेव्हा कलाला धक्काच बसतो. तर श्री संगीताला घरातून निघून जाण्यासाठी सांगतो. तेव्हा कला चिडते आणि अद्वैतला म्हणायला लागते काय चुकी फक्त आमचीच आहे का? तुम्ही सुद्धा तेवढेच चुकला आहात. तुम्ही फक्त नैनाताईच्या सौंदर्याला भुरळून तिच्याशी लग्न करायचं ठरवलं, परंतु तेव्हा तुम्हाला आमचा स्टेटस, क्लास, स्टँडर्ड हे पाहायची बुद्धी सुचली नाही का? तुम्ही तर दागिन्यांची पारख करता, मग त्यावेळी तुम्हाला काच आणि हिऱ्यातील फरक कळला नाही का? खरं तर आमची चूक दाखवून तुम्ही तुमची चूक लपवताय. आणि असं पण माझ्या आईचं काय चुकलं? तिने फक्त एकच स्वप्न पाहिलं की झोपडीत राहणाऱ्या माझ्या मुली एका छान आलिशान घरामध्ये जातील. परंतु त्यावेळी आईला हे समजलं नाही की हे फक्त गोष्टीतच होऊ शकतं, सत्यात नाही. ती संगीताला म्हणते की आता तरी समजलं असेल की श्रीमंत घरात राहणाऱ्या लोकांची मनं तितकीही मोठी नसतात. तिथे रोहिणी मात्र सर्वांचा तमाशा पाहत असते आणि मज्जा घेत असते. कलाने स्वतःच्या आईची बाजू मांडत सडेतोड उत्तराने चांदेकरांचं तोंड बंद केलेलं असतं. त्यावर अद्वैत चिडूनच म्हणतो की आम्ही यांचे 1000 गुन्हे माफ करू, परंतु तुला माझ्या गळ्यात बांधलं ही चुकी मी माफ करणार नाही. त्यांना तर मी जेलमध्येच पाठवतो. रागाने पेटलेला अद्वैत पोलिसांना फोन करतो. तेव्हा सर्वजण त्याची समजूत काढून त्याला थांबवतात. तेव्हा आबा अद्वैतला म्हणतात हे आपल्या घरचं प्रकरण आहे, त्यामध्ये पोलिसांना आणू नका. लगेचच रोहिणी नाक खुपसते आणि मुद्दाम अद्वैतला भडकवते. लगेचच कला पेटून उठते आणि अद्वैतला म्हणायला लागते जर माझ्या आईला शिक्षा करणार आहात तर या घरातील एका व्यक्तीला शिक्षा द्यावी लागेल. तेव्हा चांदेकर कुटुंब पूर्णपणे हादरतं. तर कला आपलेच नाव घेईल या भीतीने रोहिणीला घाम फुटतो. खरं तर माझं लग्न तुमच्याशी लावणं हे एकाचं कारस्थान होतं. ती व्यक्ती कोण असेल असा चांदेकरांना प्रश्न पडतो. तेव्हा घरातील कोणाचाच कलावर विश्वास बसत नाही. त्यावर अद्वैत म्हणतो तोंड उघडलं तर खोटेच बोलते ही मुलगी. कला लग्नात घडलेली हकीकत चांदेकरांना सांगायला लागते. कला म्हणते की ज्यावेळी नैनाताई लग्नातून पळून गेली तेव्हा माझ्या आईनं स्वतःहून जीव देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तुमच्याच घरातील एका व्यक्तीने नैनाताईच्या ऐवजी लग्नात मला बसवलं. तर इकडे रोहिणीची पळताभुई थोडी झालेली असते. आबा त्या व्यक्तीचं नाव विचारता क्षणी
कला रोहिणीचे नाव एक्सपोज करते. घरातील सर्वांच्या नजरा रोहिणीकडेच वळतात. परंतु अद्वैत कलावर चिडतो आणि स्वतःला वाचवण्यासाठी खोटं बोलत असल्याचं सांगतो. त्यावर श्री लगेचच म्हणतो की ही मुलगी खरं बोलत आहे, कारण आतमध्ये जाऊन या मुलीच्या चेहऱ्यावरती घुंगट घालून मंडपात आणणारी रोहिणीच होती आणि प्रत्येक वेळी रीतिरिवाज पूर्ण करताना मंडपात रोहिणीनेच आपल्याला थांबवलं. तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यासमोर ते दृश्य उभं राहतं. सरोज रोहिणीला जाब विचारत असते. आबासुद्धा रोहिणीला म्हणतात, खरोखरच तू या सगळ्यांमध्ये सामील होतीस का? हे तुझं कारस्थान होतं का? आणि कला म्हणते, आता सुद्धा यांनी वेगळाच खेळ रचला. यांनी माझ्या आईला चोरीच्या प्रकरणात अडकवले, मुद्दाम माझ्या आईला सोन्याचा हार घालण्यासाठी दिला आणि तुम्हाला तिचा पाठलाग करण्यासाठी सांगितलं. लगेचच नाटकेबाज रोहिणी रडण्याचं नाटक करत म्हणायला लागते की काल आलेल्या खोटारड्या मुलीवर तुमचा विश्वास आहे. तिच्या सांगण्यावरून तुम्ही माझ्यावर संशय घेताय का? जर तुम्ही मला गुन्हेगारच समजत असाल तर रोहिणी जायला निघते. तेवढ्यात सरोज तिला थांबवतो. तर रोहिणी सर्व आळ कलावर ढकलते आणि काहीच केलं नसल्याचं सांगते. रोहिणीचा कपटी चेहरा कलासमोर आलेला असतो. तर आता संगीतावर लागलेला चोरीचा आळ खोटा असल्याचे कला सर्वांसमोर कसं सिद्ध करणार हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.